मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ता भाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु जय मुकुंद महाराज की सद्गुरु जय सखाराम महाराज की जय सब संतन की जय सोमेश्वर ईश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च मङ्गलं वन्दे वाल्मीकिनायकं जन्मादस्य तन्मयादितरुते चार्थेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मह्यन्ति यस्सूरया तेजो वारिमृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवती महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतभिः निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहुः रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांचे मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सतसत्परं पश्चाहं यजेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यहं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वणो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः
अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री व्यासे स्वय्यापन केले वेद विभाग विवेचन भारतादि 18 पुराण इतिहास सुलक्षण व्यास केली स्वधर्म कर्माचे लागवेग व्यासी विभागिले सांग स्वर्ग नरकादि भोग भाग देह विभागले व्यासी जन्म मरणादि अवस्था व्यासी वर्णिल्या यथार्थता ज्ञातेपणाची सार्थकता अंगी परी अंगी सर्वथा असे ना त्याचे। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचन चिंतन सेवा आणि कालपर्यंत आपला क्रमप्राप्त विषय असा झाला की ब्रह्मदेव प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने नारद महर्षींना विना दिला आणि मुक्त संचार मुक्त अवस्थेत स्वयं स्वात्मबोधामध्ये भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता व्यास महर्षी त्रैलोक्यात भ्रमण करता करता पृथ्वीवर एकदा सरस्वती नदीच्या तीरावर आलेले आहेत आणि सरस्वती त्या नदीच्या तीरावर आलेले असताना तिथं त्यांनी सरस्वतीच्या तीरावर बद्रिका आश्रमामध्ये व्यास महर्षींना बघितलं आणि त्या व्यास महर्षींना पाहिल्यानंतर व्यास महर्षीची ती उद्विग्न अवस्था असंतुष्ट अवस्था पाहिल्यानंतर नारद महर्षी विचारतायत, हा श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातला कथा भाग आहे। तिथं नारद महर्षी विचारतात ऋषीवर मुनीवर, एवढे मोठे सिद्ध महात्मे वेदाचं विभाजन केलं, महाभारतासारखा इतिहास 4 वेदाचं सार असणारं मंथन करून काढलेलं 1.25 लक्ष भारत केलं, 17 पुराणं लिहिली, तरी सुद्धा अजून उपपुराणं लिहिली, तरी सुद्धा अजून तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही। अशी काय चिंता म्हणून तुम्हाला व्यापलेली आहे, असा कथा भाग प्रथम स्कंदामध्ये आला आणि नारद महर्षींनी त्याचा सुद्धा विचार व्यास महर्षींनी त्याचा विचार म्हणून सांगितला। पुढे आहे ओवीचा चिंतन, आपण त्याचं करणार आहोत। तर अशा प्रकारे व्यास महर्षी जिथं आले तिथं पाहिल्यानंतर व्यासांना पाहिलं तर निज मानसी व्याकुळ असे। स्वतःच्या अंतकरणामध्ये व्यास महर्षी कसे आहे, स्वतः व्याकुळ अवस्थेत बसलेले आहेत। काय आहे, आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता आटोकाट प्रयत्न केले, नीतीने धर्माने आटोकाट प्रयत्न केले, परंतु प्रयत्न करूनही जर एखाद्या वेळेस आपल्याला अपेक्षित फळ मिळालं नाही तर मनुष्य हताश होतो, नर्वसलेल्या चेहऱ्याला तो बसून राहतो आणि मग अशी अवस्था असली म्हणजे व्याकुळ होऊन जातो। त्याचं अंतकरण कसं असतं, व्याकुळ होतं। अशी अवस्था व्यास महर्षींची झालेली आहे। काय व्यास महर्षींनी आतापर्यंत काय काय केलं याचा विचार आपण काल बराचसा केला। वेदाचं विभाजन केलं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपवेद अशा त्याच्या शाखांचं विभाजन केलं आणि पुन्हा 18 पुराण 1.25 लक्ष भारताचा विचार केला।
भारतादी 18 पुराण इतिहास सुलक्षण व्यासे केली. व्यासांनी एवढं पुराण विचार केल्यानंतर स्वधर्म कर्माची लाग वेग व्यासे विभागिले सांग स्वर्ग नरकादी भोग भाग देह विभाग विभागले व्यासे. नाथ महाराज म्हणतात या भारतामध्ये 1.25 लाख श्लोकामध्ये आणि पुराणामध्ये काय विषय तरी काय आला नेमका विषय काय, विभाजन एवढं वर्णन काय केलं. कारण एक पुराण म्हणजे सामान्य नाही. 81,000 श्लोक पुराणात एका पुराणाचे सांगितले. पुराणाच्या संख्या सांगितल्या, श्लोक संख्या कोण्या याच्यात 18,000, कोण्या याच्यात 20,000, कोण्या याच्यात 11,000, कोण्या याच्यात म्हणजे सगळ्या 2 अंकी संख्या आहे. 81,000 श्लोक एका श्लोकात. 300, 350, 400 अध्यायापर्यंत म्हणजे 300, 350 अध्यायापर्यंत अध्याय. आणि त्याच्यामध्ये एवढे बाबांचे 20, 25, 60, 61,000 अशी प्रत्येक वेगवेगळ्या पुराणातली वेगवेगळी श्लोक संख्या आहे. प्रस्तुत विषय तो माझा नाही राहील, त्यामुळे मी जास्त विश्लेषण करणार नाही. असे असताना काही पुराणं खंडात सांगितली. आणि 18 पर्वाचं 1.25 लाख भागवत सांगितलं. त्याच्यामध्ये एवढा विषय काय आला नेमका, आणि एवढा विषय आल्यानंतर त्याचं विवेचन नाथ महाराज सांगतात स्वधर्म कर्माचे लाग वेगे. नाथ महाराज सांगतात की स्वधर्म जे आहे, माणसाचा जो स्वधर्म आणि माणसाचं कर्म जे आहे, या स्वधर्माचा आणि कर्माचा लाग आणि वेग. म्हणजे लाग म्हणजे प्राप्ती फल, आणि वेग म्हणजे पद्धती, म्हणजे स्थिती आणि गती. हा शब्द पुढे आलेला आहे ओवीमध्ये, स्थिती गतीचा विचार. तर ही स्थिती आणि गती नाथ महाराज सांगतात या स्वधर्माच्या कर्माचे म्हणजे स्वधर्माचरण कसं करावं याचा विचार. आणि स्वधर्माचरणातून फल, स्वधर्माचरण केलं, स्वधर्म कर्माचं आचरण जर केलं तर फलश्रुती काय मिळते, आणि नाही केलं तर याचा विचार, याची फलश्रुती आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होते असा विचार आपल्याला पाहतो. आणि एवढं करून सुद्धा व्यास महर्षी अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत. आपण त्याचा विचार केला. नाथ महाराज सुद्धा म्हणतात तो आला सरस्वती तीरा. आपण काल गेलो वेदार्थाचे सकळ वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण परितोन पवेची आपण निज समाधान स्वहिताचे. वेदार्थ केला, सकळ पुराण केलं, व्यास महर्षींनी निर्माण केलं, पण समाधान मात्र मिळालं नाही. मग काय सांगितलं याच्यामध्ये, याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं नाथ महर्षींनी याच्यावर नाथ महाराज सांगतात की स्वधर्म कर्माची लागवेग. स्वधर्म कर्माचा जो विचार आहे, हा विचार आपल्याला खूप विस्तारानं महाभारतामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आपल्याला थोडा साध्या सोप्या सरळ भाषेत जर पाहिजे असेल तर आपल्या नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये आपल्याला हा विचार अतिशय सुंदर सांगितलेला आहे. स्वधर्म कर्माचा उत्तम गुण. 11व्या अध्यायातली ओवी आहे एकनाथी भागवत. स्वधर्म कर्माचा उत्तम गुण प्रत्यवाये अधपतन दोहिते या दोहिते जाणून मदभक्ती सी प्राण विकिला. भगवत भक्ताचं वर्णन सांगतात, वैष्णवांचं महात्म्याचं वर्णन नाथ महाराज सांगतात की स्वधर्म कर्माचा उत्तम गुण. या स्वधर्माचा गुण एक असा चांगला स्वधर्म कर्माचा की प्रत्यवाय अधपतन. प्रत्यवाय म्हणजे जर केलं नाही, स्वधर्म कर्माचं जर आचरण आपण केलं नाही तर आपल्याला प्रत्यवाय म्हणजे नाही केलं तर अधपतन आहे. केलं नाही तर अधपतन आहे, आणि केलं तर काय आहे, फलश्रुती आहे. परंतु मग त्याच्यामध्ये आपल्याला
आचरणामध्ये याच्यामध्ये त्रुटी राहिल्या तर पुन्हा पतन करत असताना आणि पुन्हा व्यवस्थित केलं तर त्याचे सुद्धा, परंतु या दोही ते जाणवणे अधपतन केल्याने काय होते आणि अवगती अधोगती झाल्याने काय, या दोन्हीचा विचार स्थितीचा आणि गतीचा, फलाचा आणि आचरणाचा विचार करून साधू महात्मा ते जाणून भगवंताला सर्व कर्म समर्पण करतात. हे भगवत भक्तीचं याच्यात आहे. आणि सूक्ष्म अजून स्वधर्म म्हणजे काय, कर्माचरण म्हणजे काय, याची फलश्रुती, याचा जर विचार आपल्याला पाहिजे असेल तर नाथ महाराजांनी त्याचा विस्तार एकनाथी भागवताच्या 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये विस्तारपूर्वक केलेला आहे. तो मुळामध्ये आपण विचार पाहून घ्या. 17वे 18वे अध्याया प्रती स्वधर्म करमे ब्रह्म प्राप्ती वर्णाश्रम स्थिती गती उद्धवा प्रती सांगितली. एकनाथी भागवताच्या एकादश स्कंदाच्या, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाला स्वधर्म कर्माचा विचार, वर्णाश्रमाची स्थिती गती भगवंताने अतिशय उत्कृष्टरित्या सांगितलेली आहे. महाभारतामध्ये तो विचार विस्तारपूर्वक आलेला आहे. व्यास विभागिले सांग, प्रत्येकाचा स्वधर्म काय आहे, प्रत्येकाचं कर्म काय आहे, कोण्या वर्णाचं काय कर्म आहे, कोण्या आश्रमाचं काय कर्म आहे, याचा विचार सांगितला आहे. ब्रह्मचार्याचं कर्म वेगळं आहे, स्वधर्म वेगळा आहे. गृहस्थाश्रमाचं स्वधर्म कर्म वेगळं आहे, स्वधर्म वेगवेगळे आहे. असा विचार व्यासांनी विभाग करून प्रत्येकाचा स्पष्टपणे सांगितला. स्वर्ग नरकादी भोग भाग, स्वर्ग नरक भोग म्हणजे प्रारब्ध, याचे हे जे आहे स्वर्ग आणि नरक हे भोग भाग म्हणजे प्रारब्धानं कर्माचे काय आहे, भोग आहे ते यांनी प्राप्त होतात स्वर्गामध्ये. आणि नरकाच्या ज्या गती आहेत त्या सांगितल्या. स्वर्गाची गती सांगितली, नरकाची गती सांगितली. आणि हे सर्व देह विभाग विभागिले व्यासी, देहाचा विभाग केला. म्हणजे देहाची विभाग करून सांगितले कसे, म्हणजे अंडज, श्वेदज, जारद, उद्भिज अशा प्रकारच्या 4 खाणी, 4 प्रकारचे देह याच्यामध्ये सांगितले. आणि संख्या अनेक प्रकारचे योनी, वेगवेगळ्या योनी, 84 लाख योनी सांगितल्या. कोण्या योनीमध्ये किती 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 लक्ष फेरा आहे याचा विचार सर्व व्यास महर्षींनी अतिशय सूक्ष्म रीतीने सांगितलेला आहे. विस्तारपूर्वक सांगितला नाथ महाराज याच्याने व्यास महर्षीने तो. पुन्हा जन्म मरणादी अवस्था व्यासे वर्णिल्या यथार्थता, ज्ञातीपणाची समर्थता परी अंगी सर्वथा असे ना त्याचे. जन्म मरणादी अवस्था, मनुष्य जीव जन्माला येत असताना, देहाला येत असताना कसा येतो, त्या जन्माला येण्याचं कारण काय, आल्यानंतर काय करावं याचा विचार. आणि देहपात झाल्यानंतर, त्या देहाचं मरण झाल्यानंतर जीव हा कुठे जातो, मरणाचं जी गुह्य आहे हे सुद्धा महाभारतामध्ये विस्तारपूर्वक अवस्था, जन्म अवस्था कशी आहे, मरण अवस्था कशी आहे, जन्मापासून तर मरणापर्यंत, जन्मपूर्व आणि मरणोत्तर ह्या सर्व अवस्था कशा आहेत, काय आहेत, काय करायला पाहिजे, काय करायला नको याचा विस्तारपूर्वक विचार व्यास महर्षींनी व्यासे वर्णिल्या यथार्थता. यथार्थ म्हणजे जसं पाहिजे तसं उत्तम रित्या त्यांनी त्याचं वर्णन. वेद, ज्ञातेपणाची समर्थता, ज्ञातीपणाची समर्थता परी अंगी सर्वथा असेना त्याचे. हे ज्ञातीपणा, एवढं ज्ञान व्यास महर्षींकडे आहे, एवढं ज्ञान मुळामध्ये व्यास महर्षींकडे आहे. परंतु ही समर्थता असून सुद्धा परी अंगी सर्वथा असेना त्याचे. ती ज्ञातीपण ज्ञान असून सुद्धा त्याचं जे सामर्थ्य आहे ना, ज्ञानाचं सामर्थ्य म्हणजे ज्ञानाचं फल जे आहे ते जीवनामध्ये पाहायला सापडलं नाही. ज्ञानाचं सामर्थ्य काय, ज्ञानम लब्ध्वा
प्राम शांती. ज्ञानानं काय प्राप्त होते? श्रेष्ठ प्रकारची शांती, समाधान प्राप्त होतं. हे ज्ञानाचं फल आहे. परंतु एवढं ज्ञान असून सुद्धा व्यास महर्षींना समाधान नाही. परी अंगी सर्वथा असे ना त्याचे सामर्थ्य. ज्ञातापणा असून सुद्धा, ज्ञान असून सुद्धा त्याचं सामर्थ्य व्यास महर्षीच्या अंगी दिसलं नाही. व्यास महर्षी स्वतःच्या, आणि ते समाधान नाही हे दुसऱ्याला तर कळतं, परंतु स्वतःलाही कळतं ना. आणि हे समाधान आपल्याला नाही, म्हणून स्वतःच्या मनाशी व्यास महर्षी विचार करतायत. मी वेद विभागी मी सज्ञान, ऐसा रावणाशी अभिमान, त्यासी दिधले निग्रह स्थान, श्री व्यास आपण ओंकार मात्री. व्यास महर्षी सांगतात की अशा प्रकारचा विचार रावणाने वेद विभागी, रावणाने विचार केला मी सज्ञान आहे, मी कोण आहे? ज्ञानी आहे, आणि म्हणून मी वेदाचा विभाग करीन. ऐसा रावणाशी अभिमान, जो अनंत वेद आहे त्या अनंत वेदाचा विभाग करून मी त्याचा विभाग करीन, असा अभिमान कोणाला झाला होता? रावणाला झाला होता. परंतु ते रावणाला सुद्धा ते जमलं नाही. परंतु व्यास महर्षींनी मात्र ते करून दाखवलं. श्री व्यासी आपण ओंकार वात्यासी, दिधले निग्रह स्थान, श्री व्यासी आपण ओंकार मात्रे. त्याचं विभाजन, त्याचा विभाग व्यास महर्षींना शक्य झाला, रावणाला झाला. कारण मी ज्ञाता आहे हा रावणाच्या ठिकाणी काय होता? अभिमान होता. आणि त्याच्यामुळे रावण त्याचा विभाग करू शकला, त्याचा विभाग करू शकला नाही. त्या वेद विभागाला गिजान. नाथ महाराज सांगतात 21वे अध्याय एकनाथी भागवत, त्या वेद विभागाला गिजान, ऋषी वेचिले निज ज्ञान, शाखोपशाखी रावण, वेद विभाग करू लागला. रावण ज्या वेदाचं, म्हणजे वेद विभागालागी जाण, ऋषी वेचले निज ज्ञान. ऋषी मुनींनी या वेदाचं विभागन केलं. झालं काय? प्रक्रिया काय झाली? ब्रह्मदेवाला भगवंताने आपले जे वेद आहेत, हे वेद ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये प्रेरित केले, प्रगट केले. आणि ते ब्रह्मदेवाने मरीची आदी जे ऋषी मुनी होते, प्रजापती होते, त्यांना दिले. तसेचे तसे वेद प्रजापती आधी जे हे होते प्रजापती, त्यांना मरीची आधी प्रजापतींना दिले. परंतु त्यांनी त्या ज्ञानाच्या जोरावर, त्यांची बुद्धीच्या जोरावर त्यांनी सुद्धा विभाग करण्याचा, निज वेचिले, विभाग वेचिले, निज ज्ञान वेचिले, म्हणजे त्याच्याकरता त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. शाखोपशाखी रावण, वेद विभाग करू आला. ऋषी मुनींनी ज्याचं आचरण केलं, ऋषी मुनींनी ज्याचं अध्ययन केलं, पठन केलं, मनन केलं, त्या वेदाचं रावण विभाग करायला पुढे आला. परंतु त्याला सुद्धा ते जमणार. परी इत्यंभूत तत्वता, माझ्या वेद विभागाची वार्ता, नयेची कोणाची हाता, जाण तत्वता, जाण तत्वता उद्धवा. भगवान सांगतात की उद्धवा, माझ्या या वेदाची इत्यंभूत तत्वता, इति पासून तर अथ पर्यंत, इति अर्थ पासून तर अथ पासून इति पर्यंत जी वेदाची तत्वता आहे, तात्विक दृष्टी खरा अर्थ जो आहे, तो पूर्ण यथार्थ अर्थ माझ्या वेद विभागाची वार्ता न येची कोणाची हातात, कोणाच्याच हातात येत नाही, असं उद्धवाला सांगतात. अशी तत्व खरी तात्विक त्यामधली मेक आहे
तो मी वेद व्यापक श्रीहरी, लोक राखावया मर्यादेवरी, स्वये सत्यवतीच्या उदरी, झालो अवतारी श्री व्यास. आणि मग अशा प्रकारचा जो वेद आहे ज्याचा कोणालाही अर्थ करता येत नाही, रावणाला सुद्धा त्याचा अर्थ करता आला, म्हणजे रावणाला सुद्धा त्याचे विभाजन करता आलं नाही. मग तो जो मी आहे, माझ्याशिवाय जर कोणाला कळत नाही तर पुढे मंद लोक, बुद्धीचे लोक होणार आहे. मग यांचं कल्याण व्हायला पाहिजे, यांना सर्वांना वेदाचं. या करता भगवान म्हणतात की तो मी वेद संस्थापक श्रीहरी, त्या वेदाची संस्थापना करणारा मी जो आहे तो लोक राखावया मर्यादेवरी, लोकांना मर्यादा आपण ठेवण्याकरता, स्वैर मनुष्याचं जीवन होऊ नये याच्या करता, स्वयं सत्यवतीच्या उदरी झालो अवतारी श्री व्यास. सत्यवतीच्या हृदयामध्ये उदरामध्ये मी व्यास रूपाने प्रगट झालो, उदरातून प्रगट झालो. आणि वेद विभागी राजहंस, या लागी नाम वेद व्यासू, तेने म्या केला श्रुती विलासू, वेद विशेषु चतुर्धा. त्याने मग मी म्हणतात, मग मी वेद विभागी राजहंस, वेद विभागामध्ये मी राजहंस, सार काय असार काय याचा विचार करणारा, या लागी नामे व्यासू, म्हणून मला काय म्हणतात, व्यास नावाने मी प्रगट झालो. आणि श्रुती विलासू, म्या वेद विशेषु चतुर्धा केला, विशेष रूपाने या श्रुतीच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या श्रुतीचे प्रकरण करून मी या वेदाचा 4 प्रकारामध्ये काय केला, विभाग केला. कसा विभाग केला, 4 वेदाचा याचा विभाग करत असताना असा विभाग केला, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा प्रकारचा विभाग व्यास महर्षी म्हणतात, भगवान म्हणतात की मी त्याचा काय केला, अशा प्रकारचा विभाग केला. वेद विभागी राजहंस, जो का द्वैपायन व्यास, तुम्ही म्हणे ऋषिकेश निवडवणे विद्वान विद्विजास दिदले वेद. अशा प्रकारे व्यास महर्षींनी त्याचा श्रुती विलास, वेद विशेष श्रुती विलास केला. आणि मग अशा प्रकारे केल्यानंतर नाथ महाराज काय म्हणतात, आपले इतर ओवीमध्ये सांगतात की व्यासे आपण ओंकार मात्रे निग्रह स्थान दिधले, त्या वेदाचा काय केला, निग्रह अफाट असणारा त्याला विभागन केलं श्रुतीच्या रूपाने. वेद अर्थत्वे अति दुर्घट, वेद अर्थत्वे अति दुर्घट, परिवाचकत्वे झाला प्रगट, त्याचारी वाचा अतिश्रेष्ठ, ऐक स्पष्ट सांगेन. नाथ महाराजांनी विचार सांगितला की वेद अर्थत्वे अति दुर्घट, वेदाचा अर्थ करता येत नाही, अशी भागवत, श्रीमद भागवताच्या संबंधानं, महात्म्याच्या संबंधानं पुराणांतर्गत एक अशी कथा आली की व्यास महर्षींनी याच्यात भागवतामध्ये याच्यात हे गुंफत असताना काही व्याकरणाचा विचार आला. तर त्या व्याकरणामध्ये एक विद्वान, एक याच्यामध्ये विद्वान आल्यानंतर शुकाचार्य सांगायला लागले. शुकाचार्य सांगतात याच्यात, तर त्यावेळेस म्हणजे एक विद्वान असं हे सांगत असताना आता शुकाचार्यांचं वर्णन आहे. आपण नेहमी म्हणतो यम प्रवजंत मनोपेत मपेत कृत्य, याच्यामध्ये याचे ते करताना याचा विस्तार करत असताना, याच्यामध्ये हे करत असताना त्याचा व्याकरणाचा विचार केला. तर वेदाच्या याच्यातून, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तो तर शुकाचार्य आल्यानंतर सांगायला लागले की व्याकरण एक प्रकारचं नाही, तुमच्या समोर फक्त पाणिनी ऋषींचं व्याकरण आहे, असे 8 प्रकारचं व्याकरण आहे. 8 शास्त्र व्याकरणाचे 8 प्रकारचे सूत्रात्मक असे वेगवेगळे आहेत. आणि त्या नियमानुसार अशी एक कथा
याच्यामध्ये आले. पूर्ण मी विस्तारपूर्वक सांगितली नाही ते मुद्दाम. तर म्हणजे अशा वेदाचा अर्थ यथार्थ करणं शक्य नाही. अति दुर्घट, खूप दुर्घट आहे का, कठीण आहे. परिवाचकत्वे झाला प्रगट. पण व्यास महर्षी सांगतात वाचेतून प्रगट झाला. किती वाऱ्या, कोणत्या वाचेतून, वाणीतून 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, अशा प्रकारच्या 4 वाणी सांगितल्या. आणि त्या 4 वाणीच्या ठिकाणून तो प्रगट झाला. याचाही विस्तार नाथ महाराजांनी आपल्याला मुळात जर पाहायचा असेल तर एकनाथी भागवताचा 21वा अध्याय, जवळजवळ साधारणतः 365च्या पुढच्या ओव्या पहा एकनाथी भागवतामध्ये. त्यामध्ये मुळात आपल्याला विचार सापडेल. त्या नादाचे प्रथम स्फुरण, घोष मात्र सूक्ष्म जाण, त्या नाव परावाच्या जाण, प्रथम लक्षण ओंकारी. प्रथम लक्षण ओंकारी परावाच्या. या परावाचे म्हणजे ओंकार रूपाने त्याचं निग्रहस्थान व्यास महर्षींनी प्रगट केलं. म्हणजे त्या वेदाला विभाजन केलं. जे रावणाला जमलं नाही ते व्यास महर्षींनी केलं. त्याच्याचे निदृष्टी स्पर्शे जाण, कौरव पांडव वंशवर्धन, तो श्री व्यास ही आपण, आत्मसमाधान न पवेची. व्यास महर्षींचं वर्णन नाथ महाराज सांगतात, शुकाचार्य सांगतात की तो ज्याचे दृष्टी स्पर्शे जाण, कौरव पांडव वंशवर्धन. आता महाभारताच्या कथा आहेत. महाभारतामध्ये विचार आलेला आहे. आपल्याला सर्व कथा माहिती असल्यामुळे मी जास्त विस्तार करणार नाही. कौरव आणि पांडवांचा वंश जो आहे, कुरुकुल, हे आता संपणारच होतं, संपलंच होतं. परंतु त्याच्या वंशवृद्धीवर याच्या करता व्यास महर्षींनी त्यांच्या आईच्या आज्ञेने त्याच्या करता यांनी दृष्टिक्षेपातून योग दृष्टीने कौरव पांडवाच्या वंशाचं वर्धन केलं. म्हणजे कौरव पांडवाच्या वंशाचं वर्धन करण्याकरता व्यासांचे औरस पुत्र धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे कोणाचे औरस पुत्र आहेत? व्यास महर्षींचे. आणि त्यांच्यामुळे कौरव आणि पांडव वंश हा वर्धन पावला. त्याला वंशाला दिवे मिळाले. पांडवाचे 5 पांडव झाले आणि कौरव हे कोणाचे? धृतराष्ट्राचे 100 कौरव झाले. 100 कौरव झाले. आणि विदुर महात्मा, अशा प्रकारचे दासीच्या कडून दृष्टीमात्रातून यांचं वर्धन झालं, यांचा जन्म झाला. आणि तो व्यासही आपण, परंतु असा असणारा, दुसऱ्याला समाधान देणारे व्यास महर्षी आत्मसमाधान न पवेची. आपण स्वतः मात्र समाधानी राहत दिसले नाही, त्यांना समाधान मात्र मिळालं नाही. ज्याचे करिता ग्रंथ पठन, नाथ महर्षी सांगतात, ज्याचे करिता ग्रंथ पठन, ब्रह्महत्याची दोष निर्दळन, करिता भारत कथा कथन, निमाले ब्राह्मण उठविले 18. जन्मजयाकडनं 18 ब्राह्मणांचा वध झाला. 18 ब्राह्मणांचा पातक लागलं. आणि ते पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं म्हणून तो प्रयत्न करायला लागला. आपण आता प्रायश्चित्त काय घ्यावं म्हणून त्याच्या करता 18 पर्वाचं असणार महाभारत जन्मजयाला त्यावेळेस यज्ञ सत्रामध्ये ऋषी मुनींनी सांगितलं. आणि त्यामुळे जन्मजयाचे 18 ब्रह्मवधाचा जे ब्रह्महत्येचं जे पातक होतं, ते दोष लागले होते, ते सर्वच सर्व काय झालं? निवृत्त झालं. ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. एत कळा विदपन कळा, पुण्य प्रतापो पुण्यासी प्रतापो आगळा, म्हणून
जन्मजयाचे अवलिळा दोष हरले. जन्मजयाचे दोष अवलिळा म्हणजे सहज, अगदी सहजपणे याचे दोष हरले. कशामुळे? महाभारताचं श्रवण केल्यामुळे. आणि अशा प्रकारे सहज श्रवण केलं तर त्याच्यातून त्याचे काय झाली, पावनता झाली, त्याचे दोष शालन झालं. म्हणजे महाभारताचं जर आपण पठन केलं, व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारताचं, पुराणाचं जर आपण पठन केलं, श्रवण केलं, तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि दोष निवृत्त होतात. अशा प्रकारचे व्यास महर्षींचे ग्रंथ, व्यास महर्षींनी केलेले ग्रंथांचं फलश्रुती नाथ महाराज सांगतात. त्यांच्या ग्रंथाने आपल्याला पुण्य प्राप्त होऊन आपलं समाधान होईल, परंतु व्यास महर्षींना मात्र समाधान मिळालं नाही. ज्याचे करिता झाले या परिज्ञान संपन्न वेद व्यास द्वैपायन, तोही सद्गुरु कृपे विन आत्मसमाधान न पवेची. या परिज्ञान, अर्थ ज्ञान, शाब्दिक ज्ञान ज्याला म्हणतात, वेदाचं ती यथार्थ ज्ञान ज्यांच्याकडे प्राप्त झालेलं आहे, ते वेदव्यास द्वैपायन ऋषी असणारे वेदव्यास जे आहेत ते, तोही सद्गुरु कृपेविन आत्मसमाधान न पवेची. एवढं बुद्धी प्रगल्भतेने एवढं ज्ञान त्यांच्याकडं आलं, पण साधनेने, तपाने एवढं ज्ञान त्यांच्याकडे आलं, परंतु अजून सद्गुरूंची कृपा झालेली नव्हती. एखाद्या सत्पुरुषांच्या श्रीमुखातून आपण ग्रंथाचं श्रवण केलं, संपूर्ण ग्रंथाचं श्रवण केलं. आपण नाही का आता मोठमोठ्या महात्म्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली, भागवत ऐकलं, गीता ऐकली, परंतु ते अंतकरणामध्ये ठसलं का? त्याचा अर्थही सांगता येईल, जे आपल्याला त्याचा अर्थ सुद्धा समजेल, लोकांना अर्थ सुद्धा सांगता येईल, परंतु आत्मसमाधान मिळतं का? आणि आत्मसमाधान जर मिळालं असतं तर आपण भटकत फिरलो असतो का? ज्या अर्थी आपण ज्या एखाद्या श्रीमंताला पाहून हा खरा श्रीमंत आहे म्हणतो, हा खरा भाग्यवान आहे म्हणतो, आपल्यापेक्षा जास्त अध्ययन असलेल्या माणसाला पाहून, अभ्यास विद्वत्ता असणाऱ्या म्हणताना म्हणतो काय भाग्यवान आहे, काय विद्वत्ता आहे, काय बुद्धी आहे, काय वेळेवर स्मरण होतं. त्याच्याकडे पाहून आपल्या मनामध्ये आपली कमतरता आपल्याला जाणवते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पाहिला आणि एक आपल्यापेक्षा थोडा कमी पाहिला तर त्याला पाहिल्यानंतर त्याच्याविषयीचा आपल्या मनामध्ये तुच्छतेचा भाव प्राप्त होतो. श्रेष्ठाच्या विषयी, आपल्यापेक्षा मोठा जर असेल तर त्याच्याविषयीच्या आपल्या भागामध्ये हेवा प्राप्त होतो, हेवा दावा आपल्या अंतकरणात हेवे दावे निर्माण होतात. म्हणजे समाधान नाही. सत्पुरुषाच्या मुखातून ऐकलेल्या ग्रंथाचं श्रवण जरी केलेलं असलं तरीही त्याची कृपा जर नसेल, सत्पुरुषाची कृपा जर नसेल, सद्गुरूची कृपा जर झाली नाही, तर ते ऐकल्याचा अर्थ आपण सांगू शकू, जसं ऐकलं बुद्धी धारणेमुळे अर्थ सांगू शकू, परंतु अर्थ रूपता ज्याला म्हणतात, शास्त्राच्या ज्ञानाच्या अर्थरूपता जी म्हणतात, ज्याला अनुभव म्हणतात, ज्याला प्रतीती म्हणतात, ती प्रतीती, तो अनुभव सद्गुरु कृपेविना येऊ शकत नाही. आणि व्यास महर्षींच्या जीवनामध्ये ही कमतरता पाहायला सापडली. ही कमतरता होती की तोही सद्गुरु कृपेविन आत्मसमाधान न पवेची. आत्मिक समाधान ज्याला म्हणतात, ते समाधान व्यास महर्षीला मात्र मिळालं नाही. बाकी सर्व होतं, सर्व ज्ञान होतं जगातलं, सर्व आपण पाहिलं, व्यासोच्चिष्ट जगत्रय, सर्व जगातलं उच्चिष्ट म्हणजे कोणाचं आहे? व्यासांचं आहे. जगात व्यासांनी सांगितलं एवढं ज्ञान असताना सुद्धा त्याचा विचार त्यांना समाधान प्राप्त झालं नाही का? आपण एवढे ग्रंथांची चिंतन करतो, कीर्तन करत फिरतो, प्रवचन करतो, वाऱ्या करतो, पण काही लोकांना समाधान नाही हो, समाधान मिळत नाही. का मिळत नाही? एवढं सुंदर कीर्तन करतात, माणसाचं 2 तास जर असे ऐकणाऱ्या माणसाशी
मंत्रमुग्ध होऊन जातात. ब्रह्माचं झाड उभं करतात. हं? काय ऐकोनी सात्विकाचा पाना हे तसे सात्विकाचं पाना त्याचं ऐकून सात्विकाच्या मनाला सुद्धा त्याचा पाना पाजर सुटतो. असं म्हणजे ब्रह्मज्ञाचं ज्ञान ऐकून सात्विक माणसं सुद्धा समाधानी होतात. परंतु हा मात्र समाधानी नाही, कारण याच्या मनात चलबिचल असते. कीर्तन तर होतंय, पण 2 तासानंतर पाकिटाची जाडी किती राहील याचं लक्ष पाकिटाच्या जाळीवर असतं, त्या ज्ञानावर नसतं. म्हणजे तिकडं असतं मिळालं तर याच्यामध्ये, तर असा विचार असतो मनामध्ये. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्या मनामध्ये म्हणजे अपेक्षा, आशाबद्ध वक्ता तुकोबराय म्हणतात, परखड बोलणारे होते तुकोबराय. भय श्रोत्याची या चित्ता, श्रोत्यांना वाटते वक्ता तर चांगला उत्कृष्ट बोलतो, पण पाकिट कसं घेणार आता. भय श्रोत्याच्या चित्ता, म्हणजे श्रोत्यालाही समाधान मिळत नाही, यालाही तो समाधान मिळत नाही, अशा बऱ्याच तऱ्हा आहे. परंतु असं आत्मसमाधान नाही का, तर सद्गुरु कृपा नाही. आणि सद्गुरु कृपा झाली, ग्रंथ हातात घेतलेला नसला एखादा, ऐका, सद्गुरु कृपेचं सामर्थ्य आहे की तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. ज्ञानोबराय म्हणतात की तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा, म्हणजे वाचस्पती जो झालेला आहे, वेदाचं अष्टांग ज्ञान ज्याला झालेलं आहे, तो तो सुद्धा त्याच्याशी सुद्धा सद्गुरु कृपा झालेला, ज्याने कधी पुस्तक उघडून पाहिलं नाही, अक्षर शत्रू असणारा, परंतु श्रीगुरु कृपा जर झाली तर त्याच्याशी सुद्धा तो पैज लावून जिंकू शकतो. हे सद्गुरु कृपेमध्ये काय आहे, सामर्थ्य. आणि म्हणून ते समाधान मात्र मिळत नाही, समाधान मात्र सद्गुरु कृपेशिवाय मिळत नाही. आणि ती सद्गुरु कृपा व्यास महर्षींच्या ठिकाणी अजून मिळाली झालेली नव्हती. मुख्य व्यासाची ही अवस्था. आता नाथ महाराज जरा आपल्याकडे येतात. आतापर्यंत व्यास महर्षींचं वर्णन केलं, आता थोडं आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालतात. मुख्य व्यासाची ही अवस्था, मुख्य व्यासाची हे अवस्था, तेथ इतरांची कोण कथा, शाब्दिक ज्ञानाची योग्यता, तेथे अतर्क्यता अहंता स्वभावे असे. नाथ महाराज म्हणतात, मुख्य व्यासाची ही अवस्था, एवढं मोठं ज्ञान, ज्यांनी सर्व जगाला उष्ट व उष्ट असणारं ज्ञान, सर्व जगाला देणारे ज्ञान, सर्व प्रकारचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, सर्वज्ञता, सर्व ज्ञानाला म्हणतात, अतीत आणि अनागताचं ज्ञान ज्यांच्याकडं, अतीत अनागत वर्तमानाचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, अशा प्रज्ञेचे, अशा अवस्थेचे असणारे व्यास महर्षी सद्गुरु कृपा नाही, नुसतं शाब्दिक ज्ञान आहे, नुसतं शाब्दिक ज्ञान आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 55व्या ओवीत काय सांगितलं, 915 ओवी काय आहे, तिचा अर्थ काय, नुसता अर्थ ओवी काय क्रमांक सांगला, अध्याय क्रमांक सांगला की ओवी म्हणतं, आणि पटपट पटपट त्याचा अर्थ 1-1 तास 2-2 तास प्रवचन करू शकतो. एवढी प्रगल्भता आहे. गाथ्यामध्ये काय, अमुक शब्दाचा अमुक शब्द गाथ्यात किती वेळा आला, अमुक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये किती आला, किती वेळा आला, असा सर्व बारीक सूक्ष्म अभ्यास. हो, असा गीतेचं काय, ब्रह्मसूत्रात काय सांगितलेलं आहे, द्वैत सिद्धीमध्ये काय सांगितलंय, चित सुखीमध्ये काय सांगितलेलं आहे, सर्वेच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास असा यथार्थ असतो. पण शाब्दिक ज्ञानाची योग्यता, हे काय आहे, सर्व शाब्दिक ज्ञान आहे, पण एवढं जरी असलं, तेथ अतर्क्य अहंता स्वभाव, एवढं असलं तरीही त्याच्यामध्ये इतरांची कोण कथा, दुसऱ्यांचं काय आहे, नुसतं शाब्दिक ज्ञान जर असलं तर त्या शाब्दिक ज्ञानाच्या पाठीमागे स्वभावता अहंकाराची फूट असते. त्याला अहंकाराची काय असते, त्याला जोड असते. अहंकार सूक्ष्म का होईना, त्याच्या अतर्क्य असा अहंकार त्याच्या बुडाशी असतो. म्हणून निळोबा म्हणतात, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती हो. काय आहे, अभिमान आहे. ज्ञानोबराय काय सुंदर चिंतन करतात,
नवल अहंकाराची गोठी विशेषण लागे अज्ञानाचे पाठी सज्ञानाशी झुंबे कंठी नाना संकटी नासवी कामिक पुरुष जसा स्त्रीच्या समोर माकडासारखा नाचतो ना तसा हा ज्ञानी पुरुष जो शाब्दिक ज्ञानी आहे सद्गुरु कृपा जर प्राप्त झालेली नाही हा सुद्धा विषयाच्या दारात माकडासारखाच नाचतो आणि याला नाचवणारा गारुडी म्हणजे हा अहंकार यांना नाचवतो म्हणजे त्याच्या कंठीच झोंबतो. त्या सर्पामध्ये एक जात आहे त्याला आपल्या याच्यात शास्त्रीय भाषेमध्ये काय पण आपल्या खेडूत भाषेत त्याला शेलाटी म्हणतात. शेलाटी ती अशी रिंग म्हणजे गोल हे करून घनगळी सारखी अशी बिंग परत सुटते याच्यावर आणि एखाद्याला जर हे करायचं असलं तर नरडात जळते ती नरडात. आणि विशेष म्हणजे तिचा सर्वात मोठा धोका गर्भवती असणारी माऊली गर्भवती असणार जनावर म्हैस गाय म्हणा कुठलंही जनावर गर्भवती असलं की तिचा नरडा पक्काच धरणार. त्याला त्या जनावराला खूप भीती असते त्या शेलाटीपासून. ती तिचा नरडा म्हणजे तिचा जीव तिला दंश 100% ती शेलाटी करते. ती जशी गळाच पकडते तसा हा अहंकार रूपी शेलाटी आहे. हे दुसऱ्यांना पकडण्याच्या अगोदर पहिल्यांदा ज्ञानी पुरुषालाच नाथ महाराज म्हणतात शाब्दिक ज्ञानाची योग्यता तीच अतर्क्य हंता स्वाभाविक असते. वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेब सांगायचे भाऊसाहेब म्हणायचे की जसा शेणाचा ताजा पोहो जमिनीवर पडला की तो उचलल्यानंतर माती त्याला सहज लागून येते. तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तरी ते लवकर निघत नाही. तसं सत्ता संपत्ती आणि विद्वत्ता ह्या 3 गोष्टी अशा आहेत. सत्तेचा गर्व संपत्तीचा मत आणि ज्ञानाचा अभिमान अहंकार ह्या गोष्टी येतातच आणि कसे का होईना त्या मनामध्ये राहतातच आणि त्याच्यामुळे तो अहंकार आहे त्यामुळे तो अहंकार सद्गुरु कृपेला आडवा येणार आहे. एरवी तरी अहंकार हा माणसाच्या उद्धाराकरता सर्वात मोठा शत्रू आहे. तो विषय लांबत जाईल. तर अशा प्रकारचा हा अभिमान स्वभावता ज्ञानी माणसाकडं असतोच. वरून दिसत असला तरी मनामध्ये त्याची असतेच. अहंकार स्वभावता आहेच. अनागत सभाग्य अनागत भाग्य यथार्थ वक्ता महाकवित्वे मी कवी करता ऐसी अति सूक्ष्म अहंता न कळोनी स्वभावता व्यासासी असे म्हणजे ते स्वतःला सुद्धा कळत नाही. हा अहंकार कसा आहे अनागत भाग्य यथार्थ वक्ता. अनागत अतीत अनागत आणि वर्तमान. अतीत म्हणजे भूतकाळ वर्तमान म्हणजे चालू आणि अनागत म्हणजे भविष्य म्हणजे यथार्थ भविष्य सांगण्याचं वक्तृत्व ज्याच्याकडे आहे. भविष्यामध्ये काय घडणार आहे हे व्यास महर्षीने तुम्ही पहा प्रत्येक पुराणामध्ये महाभारतामध्ये सुद्धा भविष्यातल्या राजांची नावे आणि त्यांच्या राजवटी किती काळ चालणार त्यांच्या राजवटीमध्ये काय घटना घडणार आहेत याचा विचार महाभारतामध्ये सांगितला. 18 पुराणांमध्ये प्रसंगानुसार प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे पुढच्या भविष्य काळाचं वर्णन सांगितलं. यथार्थ भाग्य यथार्थ वक्ता काय आहे अनागत यथार्थ भाग्य यथार्थ वक्ता म्हणजे सर्वांचं भाग्य सांगणारा याचा विचार असणार आहे. व्यास महर्षी महाकवित्वे मी कवी करता हे त्यांच्या ठिकाणी हे आलं की जे कवी आहे त्या कवीमध्ये सर्वात श्रेष्ठ कवी कोण आहे भविष्याचं वर्णन
वक्तृत्व करणारा, भविष्य कथन करणारा मी जोशी जोशी ज्याला ज्योतिषाचार्यांचा ज्योतिषाचार्य हे व्यास महर्षी आहे. महाकवित्वे असं महाकाव्य तयार केलं आणि तो काव्य तयार करणारे, महाभारतासारखं महाकाव्य तयार करणारे, इतिहास काव्य तयार करणारा मी कोण आहे? मी कवी करता, मी कवी आहे. अशी अहंता, ऐशी अतिसूक्ष्म अहंता. कशी आहे ही अहंता? आहे पण कशी आहे? सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म अहंता त्यांच्या अंतकरणामध्ये न कळवणी स्वभावता व्यासाशी, न कळता. आणि हा अहंकार असाच असतो बरं. हा माणसाच्या पाठीमागे केव्हा झाला हा त्यालाही कळू देत नाही. अहंकार आपल्याला कळत नाही आणि दुसऱ्यानं अहंकारी म्हटलेलं तेही सहन होत नाही. याची अशी गंमत आहे. दुसऱ्यानं म्हटलं तर भलता अभिमानी आहे, तर त्याला त्याचा अभिमान येतो, मला अभिमानी म्हणतो आणि मग त्याची पण भांडणाला सुरुवात होते. म्हणजे हा अहंकार असा सूक्ष्म न कळवणी स्वभावता व्यासांना. ही व्यासांची अवस्था आहे बरं. न कळवणी, जे प्रत्यक्ष भगवंताचा अंश अवतार, भगवंताचा अवतार असणारे व्यास महर्षी, त्यांना सुद्धा याची म्हणजे ही लीला एक प्रकारची परमात्म्याची. तर त्याच्या व्यास महर्षींच्या जवळ एवढं ज्ञान असून सूक्ष्म प्रकारचा अहंकार होता. आपण तर काय दीड पान वाचणारे, दीड पान पाठ करणारे, दुसऱ्याचं ऐकून आणि ग्रंथ वाचून वहीतलं कॅसेटला ऐकून वाचून सांगणारे, आपण दुसरे याच्या सांगणारे. आपल्या ठिकाणी किती अभिमान असेल, त्यांच्या ठिकाणी सूक्ष्म आहे. आणि त्यांना जर कळाला नाही तर आपल्याला कळणार आहे म्हणून नाही. हा असा अभिमान आहे. परंतु हा अभिमान आहे म्हणून समाधान नाही आणि म्हणून सद्गुरूची कृपा नाही. सद्गुरु कृपा न होता पूर्ण, न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान, न करता गुरु सेवा अनन्य, शिष्य समाधान सकदा न पावे. काय मार्मिकता नाथ महाराज सांगतात. सद्गुरु कृपा न होता पूर्ण. सद्गुरूची कृपा, पूर्ण कृपा झाल्याशिवाय माणसाचा न सुटे सूक्ष्म ज्ञान अभिमान, ज्ञानाचा अभिमान, प्राप्त झालेला ज्ञान याचा अभिमान सद्गुरु कृपा पूर्ण झाल्याशिवाय सुटत नाही. मी ज्ञानी आहे हा त्याच्या मनामध्ये, आणि ती सद्गुरूची कृपा सेवेशिवाय घडत नाही. आज अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व वावरतात आहेत. जो सद्गुरु सेवक असेल त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत, सद्गुरूंची नित्य विनम्र भावाने यथार्थ सेवा ज्याच्या जीवनात करत असेल त्या सद्गुरु भक्ताला त्रिवार नमन आहे. कारण सद्गुरु कृपेला सद्गुरूची सेवाच अत्यंत महत्वाची आहे. आज आम्हाला सेवा म्हणून वाटतच नाही. वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेबांचं कीर्तन, वारीचं कीर्तन, पैठणची वारी नुकतीच संपली आणि पैठणची वारी संपल्यानंतर फाल्गुनाची जी आपली वारी असते वद्यातली, फाल्गुन वद्यातली वारी, त्या वारीला एक साल महाराजांनी, मला वाटतं 13 का 14 सालची गोष्ट आहे, 14 सालची, म्हणजे 2014 साली महाराज आल्यानंतर महाराजांनी कीर्तन केलं, वारीवरचं कीर्तन. महाराजांनी अभंग घेतला होता याचा, सुख वसे ह्याची ठाई बहुपायी संतांच्या, या अभंगावर नाथ महाराजांनी कीर्तन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी चिंतन सांगितलं होतं. सद्गुरु सेवा. आज आपण सेवा करायलाच तयार नाही. व ज्यांच्यामुळे नावारूपाला आलो, ज्यांच्यामुळे नावारूपाला आलो, महाराज म्हणून आलो, त्यांच्या सेवेमध्ये आपण जायलाच तयार नाही. आपण त्यांचे गुणदोष पाहायला तयार होतो. सेवा केव्हा घडेल?
अनन्य सेवा तर त्याच्या पुढची आहे. फार खेदानं सांगायचे ते म्हणायचे ह्या ज्या परंपरा आहे ह्या आपल्या गुरु परंपरा, या परंपरांची सेवा करणं ही एक अनन्यता, ही सेवा गुरु सेवा आहे. आणि यातून या परंपरा, तुम्ही सांगा आपल्या परिसरात कोणी मानो अगर ना पानो, या परिसरामध्ये खानदेश आणि विदर्भ मुक्ताईचा जो वारकरी परिसर आहे, हा मुक्ताईचा इकडचा आपल्या याच्यातला हा परिसर सर्व आसपासच्या या परिसरामध्ये सर्वांवर या सद्गुरु परंपरेची कृपा आहे. वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचा शाखा प्रशाखेनं झालेला विस्तार, याच्या शाखा इकडे विदर्भात असेल, खानदेशात, पश्चिम खानदेशात असेल, पूर्व खानदेशात असेल, इकडे मराठवाड्यात असेल, इकडे याच्यामध्ये असेल, मध्य प्रदेश मध्ये असेल, असा आसपासचा जो हा जो लगतचा भाग आहे, इकडं चालत असलेल्या परंपरा, या सर्व ज्ञात अज्ञात लहानापासून तर थोर कीर्तनकारांपर्यंत आजपर्यंत सर्वांवर उपकार या सत्पुरुषांचे. ह्या परंपराच नसत्या, गावोगाव जाऊन जर या दिंड्यांनी प्रचार प्रसार केला नसता, आपल्याला परमार्थ काय कळाला असतो? ही सेवा, आणि त्यांची सेवा त्यांच्यामुळे नावारूपाला आलो, तर त्या भागातल्या त्या परिसरामध्ये त्या परंपरेच्या अंकित राहून त्याची सेवा करणं, श्रद्धेनं सद्भावाने श्रद्धा करणं हे आपलं कर्तव्य उरतं. परंतु महाराज त्यावेळेस खेदानं म्हणायचे की या परंपरेच्या माध्यमातून आपण नावारूपाला आलो. तुम्ही वारकरी असा, प्रवचनकार असा, कीर्तनकार असा, भागवतकार असा, ग्रस्ताश्रमी असा, ब्रह्मचारी असा, कोणी असा, पण या परिसरातून आपल्याला नावारूपाला जे आपण आलो, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे या परंपरेचे सद्गुरूंचे उपकार आहेत. परंतु आपण इकडे यायला उरत त्यांच्यातले काय पाहतो? आपण गुणदोष पाहतो. आणि गुणदोष जर पाहण्याची भावना असेल तर सेवा घडेल कशी? आणि सेवा गुणदोष का घडतो? अभिमान. आपल्याला आलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे अभिमान, आणि अभिमान असला सद्गुरु कृपा होत नाही. ज्यावेळेस सद्गुरु कृपा होते त्यावेळेस त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान राहत नाही. आणि तो अभिमान खरा म्हणजे त्यांच्या सेवेनच आणि अनन्य सेवेनं जातो. ती अनन्य सेवा कशी? तरी तनुमनु जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. ते दास्य करत असताना सुद्धा अगर्वता असावी लागते. अनन्य भावाने काय न वाचे न मनानं त्यांची सद्गुरु सेवा. गुरु सेवा कशी करावी हे जर पाहायचं असेल ना, तर ज्ञानोबारायांचं याचा आचार्य पास्ती या पदावरचं चिंतन 13व्या अध्यायातलं पाहावं. सूक्ष्म काय गुरु सेवेची आहे. नाथ महाराजांनी सुद्धा याची गुरु सेवा सांगितली. ती सेवा ज्ञानोबारायांनाच घडावी. आपल्या सारख्यानं फक्त त्याच्यावर बोलावं. सद्गुरु सेवा अतिशय महत्वाची आहे, परंतु करण्याचा प्रयत्न करावा. करण्याचा प्रयत्न करावा, होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु सेवा अनन्य शिष्य समाधान कदा न पावे. अशी अनन्य सेवा शिष्याला घडल्याशिवाय न करता गुरु सेवा अनन्य. अशी गुरुची अनन्य होऊन सेवा जर करत नसेल, एक गुरुच्या आश्रयाशिवाय नाही. ओ गुरुच्या नावाशिवाय दुसऱ्याचं नाव तोंडात येणार नाही. गुरुशिवाय विषय नाही, गुरुच्या शिवाय दुसरं चिंतन नाही, मनन नाही. अशी अनन्य कायेन वाचेन मनानं अनन्य सेवा ज्याच्या जीवनामध्ये नाही, तो शिष्य कधीच समाधान प्राप्त करू, प्रतिष्ठा प्राप्त होईल, समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल, समाजामध्ये एखादं पदही प्राप्त होईल, संपत्तीही मिळेल. एखाद्या वेळेस सद्गुरु कृपेचं खरं फल आहे अंतकरणात समाधानता प्राप्त होणे, अंतकरण स्थिर होणं, निरभिमान अवस्था प्राप्त होणे, हे सद्गुरूच कृपेचं फल आहे. आणि ते फल, ते समाधान मात्र कोणाला सद्गुरूची गुरु सेवा जर घडली नाही तर पद मिळून सुद्धा, प्रतिष्ठा मिळून सुद्धा समाधान नाही. कारण विद्वत्ता आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, तरी सुद्धा समाधान नाही. का? चलबिचल अंतकरणाची आहे, अस्थिर अंतकरण आहे. का? याचं कारण सद्गुरु कृपा नाही. सद्गुरु कृपा का नाही? सद्गुरु कृपा का नाही? तर याचं कारण की गुरुसेवा नाही घडली, ती अनन्य भावानं नाही आणि सद्भावानं घडली नाही. बाकीच्या गोष्टी मिळणं ह्या प्रारब्धाचा भाग आहे.
आपण नेहमी सांगतो अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, ह्या गोष्टी सर्व प्रारब्धाच्या अधीन, त्या प्रारब्धाच्या त्याचा गुरु सेवेशी फारसा एवढा संबंध नाही. म्हणून आज गुरुसेवेनं समाधान प्राप्त होतं, परंतु गुरुसेवा न करता समाधान कदा न पवे, त्याला स्वप्नात सुद्धा समाधान मिळत नाही. न करता सद्गुरुचे चरण, न धरिता सद्गुरुचे चरण, नवता अनन्य शरण, वृथा ज्ञान वृथा ध्यान, वृथा वाग विलपन पांडित्य. ते नाथ महाराज म्हणतात, जर सद्गुरूची सेवा जर घडली नाही, त्या सद्गुरूचे चरण जर धरले नाही, त्यांच्या चरणावर जर नतमस्तक झालो नाही, अनन्य शरणागती जर त्यांची पत्कारली नाही, तर वृथा ज्ञान वृथा ध्यान, म्हणजे आपल्या जवळचं असणारं ज्ञान फुकट आहे, व्यर्थ आहे. आपल्या जवळचं आपण करत असलेलो जे ध्यान आहे ते सुद्धा फुकट आहे, व्यर्थ आहे. वृथा वाग्विलापन पांडित्य. ते बुद्धीची प्रगल्भता असेल आणि त्या बुद्धीच्या धारणेतून त्याला वाग्विलापन वक्तृत्व करत असेल, ज्ञानाचं वक्तृत्व असेल, तर ते सुद्धा काय नाथ महाराज म्हणतात, ते वक्तृत्व सुद्धा सद्गुरु कृपेविना, सद्गुरूच्या शरणागती विना ते सर्वच सर्व व्यर्थ आहे. वृथा स्वधर्मा कर्मचार, वृथा विवेक विचार, सद्गुरु कृपे विनचे नर, भूमी भार जड मूढते. नाथ महाराज म्हणतात की ज्यांच्या त्यांनी स्वधर्माचं आचरण कर्माचरण जरी चालू असलं आणि तरी वृथा विवेक विचार, तरी त्याचा स्वधर्म कर्माचा आचार सद्गुरु कृपानं, सद्गुरूची शरणागती नसेल तर ते सुद्धा व्यर्थ आहे. विवेक विचार त्याच्या जीवनातला तो सुद्धा कसा आहे, व्यर्थ आहे. सद्गुरु कृपे विन जो नर, भूमी भार जड मुढे. तो ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा नाही आणि सद्गुरु सेवा नाही, तो पृथ्वीला नुसतं ओझ आहे. पृथ्वीला काय आहे, ओझ आहे, की सद्गुरूची सेवा तो कधी करत नाही, सद्गुरु कृपा प्राप्त करून घेत नाही. सद्गुरु कृपा न होता व्यर्थ कविता व्यर्थ कथा, व्यर्थ सज्ञान श्लाघता, देह अहंता तुटेना त्याची. सद्गुरु कृपा जर झाली नाही तर आपण केलेलं कवित्व आणि आपण केलेल्या कथा, आपलं वक्तृत्व, आपल्या कविता, आपले लेखन, आपल्या कथा ज्या आहेत ह्या व्यर्थ आहेत. व्यर्थ सज्ञान श्लाघ्यता, म्हणजे मी सज्ञान आहे, मी ज्ञानी आहे असा असणारा जो एक श्लाघ्यपणा, म्हणजे भाव, आपल्या अंतःकरणातला अभिमानाचा भाव जो आहे तो सुद्धा काय, म्हणजे मी आहे अशी समजूत जी आहे ती सुद्धा कशी आहे, फुकट आहे. देह अहंता तुटेना त्याची, देहाचा अभिमान जो आहे तो अभिमान त्याचा कधीच सुटत नाही. अशा प्रकारचा न करिता सद्गुरु भजन, शिष्यासी नोहे समाधान, सद्गुरु तोची ब्रह्मपूर्ण, चैतन्य घन निजात्मा तो. न करिता सद्गुरु भजन, सद्गुरूंचं भजन म्हणजे सेवा, सेवायाम, सेवा जर घडली नाही तर शिष्याला नव्हे, शिष्याची नव्हे समाधान, त्याला समाधानता, चित्त स्थिरता त्याची होत नाही. आणि सद्गुरु तोची पूर्ण ब्रह्म, चैतन्य घन निजात्मा तो. सद्गुरु त्यालाच म्हणावं पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो झालेला आहे तोच सद्गुरु आहे. चैतन्य घन निजात्मा तो, चैतन्य अवस्था पूर्ण सच्चिदानंद स्वरूपता अवस्थेवर, या अवस्थेवर आरूढ झालेला आहे. तत्वदर्शन ज्याला झालेला आहे, तत्वदर्शी जो झालेला आहे, असा ब्रह्मनिष्ठ असलेला महात्मा तोच सद्गुरु आहे. आणि त्याची सेवा आणि त्याचं भजन जर घडलं तर चित्तात समाधानता प्राप्त होती. न घडता तुम्ही बाकीचं काही केलं तरी समाधान प्राप्त होत नाही. पुन्हा अजून आता सद्गुरूचं महात्म्य, सद्गुरु चरणाचं महात्म्य, सद्गुरु सेवेचं महात्म्य नाथ महाराज सांगत आहे. परंतु आपली वेळ आता संपलेली आहे, झालेली आहे. म्हणून त्या सद्गुरूंचं महिमा विचार करून पुन्हा व्यास महर्षींच्या अवस्थेचा विचार नाथ महाराज आपल्याला सांगणार आहेत. आजची वेळ समाप्त झाल्यामुळे आज आपण
आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. आजची झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला विसावत आहोत. उद्याच्या सेवेमध्ये आपण विचार करणार आहोत सद्गुरूच्या कृपेचा, सद्गुरूच्या सामर्थ्याचं आणि व्यास महर्षींच्या अवस्थेचं. काय घटना व्यास महर्षींच्या जीवनाचा अवस्था घडली, काय अवस्था निवृत्त झाली का नाही, असमाधानता, याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. नारद महर्षी पासून यांना व्यास महर्षींना बोध, याचा विचार आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांचं, आई साहेबांचं आपण भजन करूया. आजचा योग चांगला आहे. आजपासून म्हणजे जवळजवळ दीपावलीचा हा उत्सव, दीपावलीचा सण सुरू होतोय म्हणजे खरा एकादशी पासूनच सुरू होतो. हा कालपासून सुरू झालेला, पण आजपासून हा 4 ते 5 दिवसाचा असणारा, अष्टमी पासून असा सुरू असणारा हा जो उत्सव, 8 दिवसाचा असणारा हा जो उत्सव आहे, या सणाच्या, या दीपावलीच्या सणाच्या, जसं प्रत्येकाच्या तिच्या सर्वांना हार्दिक शुभकामना आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण एकच विनंती करूया, प्रार्थना करूया. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये अविवेक जाऊन ज्ञान प्राप्त व्हावं, अविवेकाची काजळी जाऊन ज्ञानाचा दिवा तेवत राहावा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये विवेक प्राप्त होऊन समाधान प्राप्त व्हावं. सद्गुरु कृपेची सद्बुद्धी व्हावी, सद्गुरु सेवेची सद्बुद्धी होऊन सद्गुरु कृपा प्राप्त होऊन सद्गुरु रूपी दिवा, सद्गुरु रूपी कृपेतून लागला ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तेवावा, अशी ही शुभेच्छा, ही भावना आईसाहेबांच्या चरणी प्रकट करून सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या संपूर्ण सणाच्या, संपूर्ण दिवसाच्या दीपावलीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रे जननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ मुक्ताबाई की जय. ईश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, राम महाराज की जय, तन की जय, सोमेश्वर भगवान की जय.